विधानसभेत नाना पटोलेंकडनं हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित. नाना पटोलेंनी पेनड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅप संदर्भात सरकार गंभीर नसल्याचा केला आरोप. मला कुणालाही ब्लॅकमेल करायचं नाहीये, तर हनी ट्रॅपवर सरकारची भूमिका काय हे स्पष्ट करा, नाना पटोलेंची मागणी. हनी ट्रॅपच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करून प्रशासकीय लाभ घेतल्याची चर्चा. यात काही राजकीय लोकांचंही नाव घेतलं जातंय. विधान परिषदेत अंबादास दानवेंकडनं हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित. राईट टू रिप्लायवरनं विधानसभेत तुफान राडा. आमच्या प्रश्नांची उत्तरच दिली नाहीत. आम्हाला सरकारकडनं उत्तरं हवी आहेत. गदारोळानंतर आदित्य ठाकरे आक्रमक. सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्यांच्या हातात तुतारी आणि 2 कासरे. मात्र कासरे मुख्यमंत्र्यांच्या हातात, तर पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल. विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य, त्यामुळे चर्चांना उधाण. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी जाहिरात आणि होर्डिंग आणि उत्सव नको. मुख्यमंत्री सहायता निधीत अधिकाधिक योगदान करावं, भाजपकडनं आवाहन. मनसे नेते प्रकाश महाजन मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीला इगतपुरीच्या शिबिराचं निमंत्रण न मिळाल्यामुळे होते नाराज. अमित ठाकरेंकडनं महाजनांची नाराजी दूर. कंप्लीट 1 महिन्याला अजून मी माझ्या जीवनाशी खेळणार आहे. तोपर्यंत मला न्याय भेटला नंतर तर मी जास्त विष प्राशन करून माझी आत्महत्या करून घेणार आहे. 1 महिन्यात आरोपींना अटक करा, अन्यथा पुन्हा टोकाचं पाऊल उचलणार. ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा. तर मुंडेंच्या बंगल्यावरनं फोन आला आणि तपास थांबल्याचा गंभीर आरोप. बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. माजलगाव तालुक्यातील नदी नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत. जालन्यातील घनसावंगी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे नदी नाल्यांना पूर, पिकांना मिळालं जीवदान.